नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मुंबईतल्या 90% लोकांचा सुरुवात हा मुंबई लोकलने होतो. जसं आपल्याला मोबाईलचे मॉडेल, कारचे मॉडेल आणि कंपनीची नावं पटकन आठवतात. पण कधी विचार केला आहे का, जी लोकल आपल्या आयुष्याचं अविभाज्य अंग आहे, तिचे मॉडेल किती आहेत, ती कोणत्या कंपनीने तयार केले आहेत आणि सध्या कोणते मॉडेल सेवेत आहेत? तर चला तर मग आज आपण जाणून घेऊया मुंबई लोकलच्या मॉडेलचे 100 वर्षाचा प्रवास. तर मित्रांनो, मुंबईच्या इलेक्ट्रिक लोकलची सुरुवात ही 1925 साली झाली आणि ह्या ट्रेनचं पहिलं मॉडेल होतं ओल्ड DCEMU. हे मॉडेल ब्रिटनमधून आयात केलं जायचं आणि मुंबईतील कांदिवली वर्कशॉपमध्ये त्यांची असेंब्ली केली जायची. आजही तुम्ही वेस्टर्न लाईनने जर प्रवास करत असाल तर कांदिवलीचं वर्कशॉप तुम्हाला दिसून येईल. हे मॉडेल तब्बल 70 वर्ष मुंबईकरांच्या सेवेत होतं आणि खऱ्या अर्थाने या ट्रेननेच मुंबई घडवली असं म्हटलं तर वागवं जाणार नाही. तर 2000 सालानंतर मुंबई लोकलमध्ये सिमेन्स रॅक या मॉडेलच्या ट्रेन दाखल झाल्या. या मॉडेलमधील सर्व इलेक्ट्रिक सिस्टम ही जर्मनीतील सिमेन्स कंपनीकडून आयात केली जायची. तर कोच आणि इलेक्ट्रिकचं असेंबल हे चेन्नई येथील ICF या वर्कशॉपमध्ये होत असे. 2004 ते 2008 या काळात ट्रेनचे उत्पादन झाले. आजही सिमेन्स रॅक या कार्यरत असून हार्बर लाईन्सवर त्या प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. तर 2010 नंतर मुंबईच्या सेवेत आलेली ट्रेन म्हणजे मेधा EMU. हे मॉडेल मेधा सर्वो ड्राईव्ह प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीने तयार केले आहे. आजही या मॉडेलच्या ट्रेन अनेक ट्रेन सेवा देत असून त्या वेस्टर्न लाईनवर अधिक प्रमाणात दिसून येतात. ही ट्रेन मेक इन इंडियाचं एक उत्तम उदाहरण आहे. तर मित्रांनो, 2014 पासून बंबार्डियर रेक हे 4थं मॉडेल मुंबईकरांच्या सेवेत रुजू झालं. बंबार्डियर ही कॅनडामधील कंपनी आहे. या ट्रेनमधील सर्व इलेक्ट्रिक पार्ट कॅनडामधून आयात केले जायचे आणि त्यांची असेंब्ली चेन्नई वर्कशॉपमध्ये व्हायची. 2014 पासून हे मॉडेल मुंबई लोकलच्या सेवेत आलं आणि हे लवकरच मुंबईकडे सर्वात जास्त आवडतं मॉडेल बनलं. आजही आपण याच ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करतो. विशेषतः सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनला ह्या ट्रेन खूप दिसून येतात. तर मित्रांनो, जसजसे मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर, लाईफस्टाईल अपग्रेड होत गेली, तसतसे मुंबई लोकलमध्येही अपग्रेड होत गेले. तर 2017 पासूनला मुंबईची पहिली ST लोकल ट्रेन म्हणजे बेल ACEMU हा मॉडेल सेवेत आलं. या ट्रेनची सुरुवात 2017 पासून झाली आणि ती आजही कार्यरत आहे. ही ट्रेन भारत हेवी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीनेच तयार केलेली आहे. या ट्रेनमधील संपूर्ण इलेक्ट्रिक सिस्टम व कोच हे भारतातच असेंब्ली केली जाते. आरामदायक प्रवासासाठी ही ट्रेन मुंबईकरांची